टॉपिकचं नाव आहे फायनल अकाउंट आणि आपण आता फायनल अकाउंटला सुरू करतोय. त्यात आपण इंट्रोडक्शन पाहणार आहोत. तर फायनल अकाउंट मध्ये कोणकोणते अकाउंट तयार केले जातात, फायनल अकाउंट का महत्वाचा आहे, ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे काय, बॅलन्स शीट म्हणजे काय, फायनल अकाउंटचे ऍडजस्टमेंट कोणकोणते आहेत, त्या ऍडजस्टमेंटची इफेक्ट काय आहेत, काही हिडन ऍडजस्टमेंट असतात त्या कोणत्या आहेत, त्याची इफेक्ट कशी होणार, काही इम्पॉर्टंट पॉइंट आहेत, काही असे आयटम आहेत की जे आपल्याला लक्षात ठेवावे लागतात. तर हे सगळं आपण आता ह्या थेरॉटिकल पार्टमध्ये समजून घेणार आहोत. प्रत्यक्षात प्रॉब्लेमला सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्या सगळ्या थेरॉटिकल पार्टमध्ये आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी समजून घेणार आहोत. तर सुरू करूया. पहिल्यांदा इंट्रोडक्शन समजून घेऊया. ॲज पर द सोल प्रोप्रायटरी कन्सर्न वी विल अल्सो प्रिपेअर द फायनल अकाउंट ऑफ पार्टनरशिप फर्म. म्हणजे तुम्ही 11वी मध्ये ज्याप्रमाणे सोल प्रोप्रायटर म्हणजे एकच व्यक्तीचं फायनल अकाउंट शिकलेलं आहात, की त्याला आपण एकच व्यक्तीचा व्यवसाय म्हणतो, त्याला सोल ट्रेडर असं म्हणतो. तर त्या ट्रेडरचं जसं फायनल अकाउंट तयार केलं जातं, त्याचप्रमाणे पार्टनरशिप फर्मचं देखील फायनल अकाउंट क्रिएट केलं जातं. द इन्कम स्टेटमेंट अँड पोझिशन स्टेटमेंट. मग फायनल अकाउंट मध्ये कोणते महत्वाचे दोन स्टेटमेंट असतात, तर इन्कम स्टेटमेंट अँड पोझिशन स्टेटमेंट. इन्कम स्टेटमेंट कोणतं हे जर तुम्हाला विचारलं कोणी, तर तुम्ही काय सांगणार की बाबा फायनल अकाउंट मध्ये इन्कम स्टेटमेंट कोणतं असेल? कोणतं असेल इन्कम स्टेटमेंट? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे बिझनेसला नफा झाला की तोटा, म्हणजे इन्कम झाला की लॉस झाला, हे आपल्याला कशावरून कळन, तर त्या बिझनेसचं जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, जे आपण वर्षाच्या शेवटी तयार करतो त्याच्यावरनं समजतं. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काय असतं बिझनेसचं? इन्कम स्टेटमेंट असतं. आणि जर तुम्हाला कोणी विचारलं पोझिशन स्टेटमेंट कोणतं आहे, पोझिशन स्टेटमेंट, तर तुम्ही काय सांगणार? बॅलन्स बॅलन्स शीट हे काय आहे? पोझिशन स्टेटमेंट आहे. कारण की तुमच्याकडे किती असेट आहेत म्हणजे मालमत्ता आहेत आणि किती लॅबिलिटीज आहेत म्हणजे देयता आहेत, हे समजणं म्हणजेच त्या बिझनेसची पोझिशन फायनान्शियली चांगली आहे किंवा नाही हे आपल्याला कळतं. आणि त्यामुळं आपण काय म्हणणार की पोझिशन स्टेटमेंट कोणतं आहे, तर बॅलन्स शीट हे पोझिशन स्टेटमेंट असणार आहे. आता त्यांनी असं सांगितलं की फायनल अकाउंट इज द लास्ट स्टेज ऑफ अकाउंटिंग प्रोसिजर. म्हणजे अकाउंटिंगची जी प्रोसिजर आहे, अकाउंटिंगची प्रोसिजर आपण समजून घेतली की फर्स्ट ट्रान्झॅक्शन होतं, ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर ते आयडेंटिफाय केलं जातं, ते सेल्सचे, परचेसचे, एक्सपेन्सेसचे, इन्कमचे. आणि त्याच्यानंतर ते काय केलं जातं, रेकॉर्ड केलं जातं. रेकॉर्ड करत असताना जर्नल त्या ठिकाणी एंट्री केली जाते. जर्नल एंट्रीवरून लेजर पोस्टिंग म्हणजे लेजर अकाउंटिंग केलं जातं. लेजर अकाउंटिंग नंतर ट्रायल बॅलन्स केला जातो. ट्रायल बॅलन्स नंतर फायनल अकाउंट. तर फायनल अकाउंट ही अकाउंटिंगची जी प्रोसिजर आहे, आता ते आपण बघणार आहोत पुढे अकाउंटिंग प्रोसिजर कोणकोणती आहे. तर त्या प्रोसिजर मधली सर्वात शेवटची स्टेज म्हणजे काय आहे, लास्ट स्टेज ऑफ अकाउंटिंग प्रोसिजर. जर्नली फॉलोविंग स्टेप आर फॉलोड इन द अकाउंटिंग. जनरली म्हणजे काय, सर्वसाधारणपणे खालील ज्या स्टेप आहेत त्या अकाउंटिंग मध्ये फॉलो केल्या जातात. तर त्या कोणत्या स्टेप आहेत त्या देखील आपण समजून घेऊया. तर पहा या ठिकाणी, फर्स्ट प्रिपरेशन ऑफ जर्नल्स म्हणजे काय, जर्नल प्रिपेअर करायचे आणि सबसिडरी बुक्स प्रिपेअर करायचे. म्हणजे आपण जनरल एंट्री करतो ते पहिल्यांदा करायचं. म्हणजे ट्रान्झॅक्शन झालं की त्याची जनरल एंट्री ही अकाउंटिंगची फर्स्ट स्टेप आहे. जर्नल एंट्रीवरून आपण काय करतो, लेजर तयार करतो. लेजर लेजर तयार करतो. व्हेरी गुड. म्हणजे काय, लेजर पोस्टिंग ही जी असणार आहे ते अकाउंटिंग मधली दुसरी स्टेप असणार आहे. आणि लेजर पोस्टिंग मधनं जेवढे काय आपण लेजर्स तयार केलेले असतील, जेवढे अकाउंट असतात ते टी फॉर्मॅट मध्ये असतात, ते सगळे काय केले जातात, क्लोज केले जातात. आणि त्यांचा बॅलन्स जर डेबिट असेल तर एक ट्रायल बॅलन्स तयार केला जातो. ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला जर उदाहरणार्थ सॅलरी अकाउंट आहे तर सॅलरीचा बॅलन्स डेबिट असतो, तो डेबिट साईडला लिहिला जातो. उदाहरणार्थ सेल्स अकाउंट आहे, सेल्सचा बॅलन्स नेहमी क्रेडिट साइड मोठी असते, क्रेडिट बॅलन्स असणार आहे तो ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट कॉलम मध्ये लिहिला जातो. असं प्रत्येक अकाउंट क्लोज करून ज्याचे बॅलन्स डेबिट आहेत ते या ठिकाणी सॅलरी म्हणून सॅलरीचं डेबिट, सेल्स म्हणून सेल्सचा क्रेडिट, अशी सगळी लिस्ट तयार केली जाते आणि डेबिट आणि क्रेडिट बॅलन्स त्या ठिकाणी काय केले जातात, लिहिले जातात.
त्या ठिकाणी काय केले जातात, लिहिले जातात. त्याच्यावर म्हणजेच काय की लेजर पोस्टिंग झाल्यानंतर काय तयार केला जातो, प्रिपेअर ट्रायल बॅलन्स तयार केला जातो आणि त्याच्यासोबत काय असतात, ऍडजस्टमेंट असतात. आणि मग या ऍडजस्टमेंट आणि ट्रायल बॅलन्स वरून आपल्याला शेवटची स्टेप असते ती म्हणजे फायनल अकाउंट तयार करणे. मग फायनल अकाउंट मध्ये 3 स्टेटमेंट असतात, तर ते ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे कंबाईन असतं. म्हणजे ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे एकत्रच असतं आणि बॅलन्स शीट ही वेगळी असते. म्हणजे असे 2 स्टेटमेंट असतात. म्हणून प्रॉफिट अँड ट्रेडिंग अकाउंट जे आहे ते इन्कम स्टेटमेंट आहे. पण आपण शिकत असताना आपण ट्रेडिंग अकाउंट सुद्धा वेगळं बनवणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वेगळं बनवणार आणि बॅलन्स शीट सुद्धा वेगळी बनवणार. तर ही अशा पद्धतीची काय असते, फायनल अकाउंट किंवा अकाउंटिंगची काय असते, प्रोसिजर असते. आणि फायनल अकाउंट अशा पद्धतीने तयार होतं. आपण शेवटपर्यंत फायनल अकाउंट पर्यंत अशा पद्धतीने पोहोचू शकतो. पहिल्यांदा जर्नल, लेजर, ट्रायल बॅलन्स आणि फायनल अकाउंट. सर्वांना समजलं का, क्लिअर का प्रोसिजर अकाउंटिंगची? हो सर. बघा, हो सर. आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की आपलं फायनान्शियल इयर कधी सुरू होतं आणि कधी संपतं? 1 एप्रिलला सुरू 31 मार्चला संपत. बरोबर, 1 एप्रिलला सुरू होतं. 1 एप्रिल म्हणजे 1/4 ला सुरू होतं आणि एंड कधी होतं ते 31/3 पुढल्या वर्षीचं 31 मार्चला. हे असं का असतं बरं? मी तुम्हाला याचं उत्तर सांगितलं होतं. ते 1 एप्रिललाच का सुरू होतं आणि 31 मार्चलाच का संपतं? याचं उत्तर काय असेल? 1 एप्रिललाच का सुरू होतं आणि 31 मार्चलाच का संपतं? तर मी तुम्हाला त्याचं उत्तर सांगितलं होतं, ऍज पर द इन्कम टॅक्स ऍक्ट, कंपनी ऍक्ट याच्यामध्ये अकाउंटिंग आणि टॅक्सेशन पर्पज साठी भारतातील जेवढ्या कंपन्या असतील, जेवढ्या ऑर्गनायझेशन असतील बिझनेसचं, त्यांचं वर्ष 1 एप्रिलला सुरू व्हावं आणि 31 मार्चला संपावं असं मेन्शन केलेलं आहे. म्हणून त्यांनी सांगितले ऍज पर द इन्कम टॅक्स 1961 म्हणजे इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 नुसार फायनान्शियल इयर स्टार्ट ऑन 1 एप्रिल अँड एंड्स ऑन 31 मार्च एव्हरी इयर. कळलं का? का? कारण की इन्कम टॅक्स ऍक्ट मधली जी प्रोव्हिजन आहे त्या प्रोव्हिजन नुसार हे 1 एप्रिलला म्हणजे 1/4 सुरू करावं आणि 31/3 म्हणजे 31 मार्चला संपवावं अशी तरतूद आहे. म्हणून ह्या तारखा आहेत. क्लिअर सर्वांना? हो सर. ओके. आता देन आफ्टर नेक्स्ट, नेसेसिटी ऑफ प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट. फायनल अकाउंट बनवण्याची नेसेसिटी म्हणजे गरज काय आहे की बाबा प्रत्येक व्यवसायाने त्याची फायनल अकाउंट क्रिएट केले म्हणजे मेंटेन केलं पाहिजे, अकाउंट क्लोज केले वर्षाच्या शेवटी. का केले पाहिजेत? कारण की अकाउंटिंग हे आपण 12 महिन्याचं करतो. किती महिन्याचं करतो? 12 मंथ्स. किती महिन्यात असतं? जे 12 महिन्यात रेकॉर्ड, जे 12 महिन्यात ट्रान्झॅक्शन म्हणजे व्यवहार झालेले असतील ते सगळे काय केले जातात, बिझनेसचे जे अकाउंट असतील त्याच्यामध्ये रेकॉर्ड केले जातात. बरोबर? आणि हे रेकॉर्ड केलेले ट्रान्झॅक्शन बरोबर आहेत का, ही एक महत्वाची गोष्ट आहे. परंतु जेवढे व्यवहार केलेले आहेत का, जो बिझनेस केलेला आहे, जे व्यवहार केलेले आहेत ते आपल्याला प्रॉफिट मिळवून देतात की लॉस मिळवून देतात? म्हणजे बिझनेसमध्ये आपल्याला ऍक्च्युअली प्रॉफिट झालाय की लॉस झालाय? बिझनेसचे असेट जास्त आहेत का लायबिलिटी जास्त आहे? बिझनेसची फायनान्शियल पोझिशन कशी आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि ही जर माहीत करून घ्यायची असेल तर तुम्हाला फायनल अकाउंट तयार करावं लागतं. अकाउंट काय करावे लागतात? फायनलाइज करावे लागतात. मग गरज का आहे? तर त्यांनी ते सांगितलंय, टू फाइंड आउट द ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस इन्कर्ड ड्युरिंग द इयर. म्हणजे त्या 12 महिन्याच्या कालावधीमध्ये बिझनेसला ग्रॉस प्रॉफिट म्हणजे ढोबळ नफा आणि ग्रॉस लॉस म्हणजे ढोबळ तोटा झालेला आहे किंवा नाही, म्हणजे प्रॉफिट आहे ग्रॉस का ग्रॉस लॉस आहे हे समजावं म्हणून फायनल अकाउंट तयार केलं जातं. मग हे कोणत्या अकाउंट वरनं समजतं की आपण फायनल अकाउंट करत असताना 3 अकाउंट तयार करावे लागतात, ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट. बरोबर? कोणत्या अकाउंट वरनं करून आपल्याला की ग्रॉस प्रॉफिट आहे का ग्रॉस लॉस आहे? ट्रेडिंग अकाउंट. कोणत्या अकाउंट वरनं? ट्रेडिंग अकाउंट वरनं आपल्याला हे समजू शकतं
बघतं की आपल्याला ग्रॉस प्रॉफिट झालेला आहे की ग्रॉस लॉस. आणि देन आफ्टर नेक्स्ट त्यांनी म्हटले फाइंड आउट द नेट प्रॉफिट अँड नेट लॉस ऑफ द बिझनेस. मग नेट प्रॉफिट आणि नेट लॉस म्हणजे निव्वळ नफा आहे की निव्वळ तोटा आहे व्यवसायामध्ये, हे देखील आपल्याला समजावं. यासाठी देखील फायनल अकाउंट मेंटेन केले जातात, अकाउंट फायनलाइज केले जातात. मग हा नेट प्रॉफिट आणि नेट लॉस कोणत्या अकाउंट वरनं समजू शकतो आपल्याला? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वरून आपल्याला काय समजेल? नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस समजेल. व्हेरी गुड. देन आफ्टर नेक्स्ट टू नो द फायनान्शियल पोझिशन. फायनान्शियल पोझिशन म्हणजे आर्थिक स्थिती त्या व्यवसायाची ऑफ द बिझनेस ऍट द एंड ऑफ एव्हरी इयर. म्हणजे प्रत्येक वर्षी त्या व्यवसायाची फायनान्शियल पोझिशन काय आहे हे आपल्याला समजावं म्हणून देखील काय केलं जातं? फायनल अकाउंट प्रिपेअर केलं. मग ही फायनान्शियल पोझिशन कोणत्या स्टेटमेंट वरनं कळन आपल्याला? बॅलन्स शीट. बॅलन्स शीट. बॅलन्स शीट वरनं कळन. आता पहा मी काय सांगतोय की आपण जे फायनल अकाउंट तयार करतो त्या फायनल अकाउंट मध्ये ट्रेडिंग अकाउंट तयार करतो. ट्रेडिंग अकाउंट मधनं आपल्याला ग्रॉस प्रॉफिट किंवा काय आपल्याला कळन? ग्रॉस लॉस कळेल. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वरनं काय कळन? नेट प्रॉफिट नेट प्रॉफिट किंवा किंवा नेट नेट लॉस कळेल. आणि बॅलन्स शीट वरनं आपल्याला काय कळन? फायनान्शियल पोझिशन. पोझिशन. फायनान्शियल पोझिशन. फायनान्शियल पोझिशन म्हणजे काय? तिच्या ॲसेट किती आहेत आणि लॅबिलिटी किती आहेत हे आपल्याला काय होईल? समजेल फायनान्शियल पोझिशन वरनं. तर याच्यासाठी काय करायचंय आपल्याला? फायनलाइज करायचे आहेत अकाउंट. अजून काय उद्देश आहे अकाउंट फायनलाइज करण्याचा? तर पुढे त्यांनी सांगितले फाइंड आउट द अमाऊंट ऑफ डेटर्स अँड क्रेडिटर्स. आता हे डेटर्स आणि क्रेडिटर्स कोण असतात? मला आधी डेटर्स सांगा, त्याच्यानंतर आपण क्रेडिटर्स म्हणू. डेटर्स कोणाला म्हणायचं? ज्यांनी उधारीवर दिला आहे. ज्यांना आपण माल उधारीवर दिला म्हणजे काय? विकला आहे. म्हणजेच आपण काय म्हणतो त्याला? क्रेडिट सेल्स. काय? क्रेडिट सेल्स ज्यांना आपण केलं आहे. आणि ज्यांच्याकडून बिझनेसला पैसे येणं आहेत असे व्यक्ती म्हणजे आपले कोण असतात? डेटर्स. बरोबर. आता क्रेडिटर्स कोण असतील? की ज्यांच्याकडून आपण उधारीवर माल काय केलेला आहे? खरेदी केली आहे. खरेदी मीन्स परचेस. काय? परचेस केलेला आहे त्यांना काय म्हणणार आपण? क्रेडिटर्स असं म्हणणार. क्लिअर सर्वांना? हो सर. ओके. द प्रिपरेशन ऑफ व्हेरियस अकाउंट फॉर फ्युचर प्लॅनिंग. आता आपल्याला फ्युचर म्हणजे आपण हे अकाउंट फायनलाइज केले तर आपल्याला भविष्यात काय करायचंय? आपल्या ह्या वर्षी प्रॉफिट जर 10,000 असेल तर पुढल्या वर्षी तो 20,000 कसा होईल आणि हा 20,000 व्हावा, आपल्याला मिळावा, यासाठी आपल्याला काय करता येईल, काय प्लॅनिंग करता येईल, म्हणजे फ्युचर प्लॅनिंग करण्यासाठी देखील फायनल अकाउंट खूप गरजेचं असतं. टू फाइंड आउट द सोर्सेस अँड ऍप्लिकेशन ऑफ फंड. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं सोर्सेस म्हणजे काय? की ज्या मार्गाने आपल्याला पैसा भेटणार आहे त्याला आपण सोर्सेस म्हणू, सोर्सेस ऑफ फंड म्हणू. आणि ज्या मार्गाने आपल्याकडून पैसा जाणार आहे त्याला ऍप्लिकेशन ऑफ फंड्स म्हणू. आता तुमच्या जनरल माहितीसाठी मी एक गोष्ट सांगून ठेवतो की लॅबिलिटी साइड जी असते ना, लॅबिलिटी साइड बॅलन्स शीटची, बॅलन्स शीटची लॅबिलिटी साइड ही सोर्सेस ऑफ फंड असते. सोर्सेस ऑफ फंड. आणि असेट साइड जी असती ना ती ऍप्लिकेशन ऑफ फंड असते. असं कसं सर? तर पहा लॅबिलिटी साइडला काय असतं? कॅपिटल असतं. कॅपिटल म्हणजे काय? आपल्याकडे पैसे आले, आपण लोन घेतलं तर बँक लोन म्हणतो लॅबिलिटी साइडला. आपल्याकडे पैसे आले बरोबर. त्याच्यानंतर आपण ओव्हरड्राफ्ट म्हणू, आपल्याकडे पैसे आले. त्याच्यानंतर आपण काय म्हणू? अजून क्रेडिटर्स. पण आपण पैसे दिले तर नसतात परंतु आपण उधारीवर त्याचा फायदा घेतलेला असतो. तो सुद्धा ऍप्लिकेशन सोर्सेस ऑफ फंड आहे. म्हणजे थोडक्यात काय? पैसे येण्याचे मार्ग जे आहेत ते लॅबिलिटीकडे असतात आणि पैसे जाण्याचे जे मार्ग आहेत, उदाहरणार्थ आलेल्या पैशातून आपण असेट खरेदी केली किंवा बिल्डिंग खरेदी केली, मशिनरी खरेदी केली, म्हणजेच आपल्याकडून पैसे काय झाले? फंड काय झाला? गेला म्हणजे त्याचं आपण काय केला? अप्लाय केला फंड, म्हणजेच काय? ऍप्लिकेशन झालं फंडचं. म्हणजे असेट जे असतात त्या ऍप्लिकेशन ऑफ फंड्स असतात आणि लॅबिलिटी काय असतात? सोर्सेस ऑफ फंड. सोर्सेस ऑफ फंड.
तर हे थोडीशी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिली, माहित असावी यासाठी. त्याच्यानंतर टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ गुडविल, गुडविल तुमचं किती आहे, त्याची व्हॅल्यू काय आहे हे समजावं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला व्हेरियस टॅक्सेस पेड करावे लागतात गव्हर्नमेंटला, लाईक इन्कम टॅक्स वगैरे. तर हे टॅक्सेस कशावर पेड करावे लागतात, तुमचा जो प्रॉफिट असेल त्या प्रॉफिटवर पेड करावे लागतात. आणि जर तुम्हाला प्रॉफिट माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला फायनल अकाउंट तयार करावं लागतं. म्हणजेच काय, टॅक्स कॅल्क्युलेट करण्यासाठी सुद्धा फायनल अकाउंट करणं गरजेचं आहे. म्हणजे एवढ्या सगळ्या कारणांसाठी आपल्याला प्रत्येक बिझनेसचे अकाउंट काय करावं लागतात, फायनलाइज, म्हणजेच त्यांचं फायनल अकाउंट तयार करावं लागतं. आता प्रिपरेशन ऑफ पार्टनरशिप फायनल अकाउंट. आता पार्टनरशिप फायनल अकाउंटचं प्रिपरेशन कसं, म्हणजे कसं तयार करायचं ते बघूया. तर पार्टनरशिप फायनल अकाउंट तयार करण्यासाठी 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. कोणत्या 2 गोष्टी? एक म्हणजे त्या बिझनेसचा ट्रायल बॅलन्स विथ ऍडजस्टमेंट. ट्रायल बॅलन्स असला पाहिजे. आणि ट्रायल बॅलन्सच्या खाली काय असतात? ऍडजस्टमेंट. म्हणजे ट्रायल बॅलन्स आणि ऍडजस्टमेंट जर आपल्याला अवेलेबल असतील तर आपण फायनल अकाउंट इझी तयार करू शकतो. आणि हेच आपल्याला प्रॉब्लेम मध्ये देणार आहेत. आपल्या क्वेश्चन मध्ये आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेला असेल आणि ऍडजस्टमेंट दिलेले असतील, आणि त्याच्यावरून आपण काय बनवणार, फायनल अकाउंट बनवणार आहोत. तर समजून घेऊया काय काय आवश्यक आहे. तर द ट्रायल बॅलन्स अँड ऍडजस्टमेंट आर इम्पॉर्टंट इन प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की ट्रायल बॅलन्स आणि ऍडजस्टमेंट ह्या खूप महत्वाच्या आहेत काय बनवत असताना, फायनल अकाउंट प्रिपेअर करत असताना. द लिस्ट ऑफ डेबिट अँड क्रेडिट बॅलन्स ऑफ ऑल लेजर अकाउंट इज कॉल्ड ट्रायल बॅलन्स. हे वाक्य जरा असं महत्वाचं आहे, जरा असं म्हणजे खूप, की लिस्ट ऑफ डेबिट अँड क्रेडिट बॅलन्स ऑफ ऑल लेजर अकाउंट इज कॉल्ड ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्सचं मिनिंगच त्यांनी या ठिकाणी दिले की लिस्ट ऑफ डेबिट अँड क्रेडिट बॅलन्स ऑफ ऑल लेजर अकाउंट इज कॉल्ड ट्रायल बॅलन्स. थोडंसं एक्सप्लेनेशन डिटेल मध्ये देतो की ट्रायल बॅलन्स हा तुम्हाला अशा फॉर्मॅटमध्ये दिलेला असतो. तुम्ही जर स्कूलमध्ये तुम्हाला जर सांगितलेलं असेल फायनल अकाउंट, तर पहा तुम्हाला अशा पद्धतीने ट्रायल बॅलन्स दिलेला असतो, किंवा ते राईट हँड साइड, लेफ्ट हँड साइड टी फॉर्मॅट सुद्धा असू शकतो. तर पहा अशा पद्धतीने या ठिकाणी हा तुमचा पर्टिक्युलरचा कॉलम असतो, हा डेबिट बॅलन्स असतो, हा काय असतो डेबिट बॅलन्स, आणि हा असतो क्रेडिट बॅलन्स. आता मला सांगा, मी तुम्हाला 4 गोष्टी समजून सांगितल्या होत्या याच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये. बघा 4 गोष्टी कोणत्या? असेट, त्याच्यानंतर लॅबिलिटी, त्याच्यानंतर एक्सपेन्सेस आणि इन्कम सांगितलं होतं, बरोबर ना? आता मला फक्त उत्तर द्यायची. असेटचा बॅलन्स मुळात कोणता असतो? डेबिट, क्रेडिट? डेबिट. लॅबिलिटीचा बॅलन्स कोणता असतो? क्रेडिट. एक्सपेन्सेसचा बॅलन्स कोणता असतो? डेबिट. आणि इन्कमचा बॅलन्स कोणता असतो? क्रेडिट बॅलन्स असतो. क्लिअर का सर्वांना हे? याच्यात कोणाला डाऊट नसेल? ओके. आता मला सांगा, हा डेबिट कॉलम आहे, हा जो आहे तो डेबिट कॉलम आहे. तर या डेबिट कॉलमच्या अमाऊंट, मला माझा आवाज परत येतो डबल, कुणाच तरी माईक चालू. काय, आता माझा एक जेन्युअनली प्रश्न असा आहे की या डेबिट कॉलम जो आहे याच्यामध्ये ज्या अमाऊंट दिलेल्या असतील, पहा ज्या अमाऊंट एंटर असतील त्या एकतर काय असतील? ऍसेट किंवा एक्सपेन्स. व्हेरी गुड. काय असतील? असेट असतील किंवा काय असतील? एक्सपेन्सेस असतील. मग असेट म्हटलं तर काय म्हणूया आपण? बिल्डिंग म्हणूया. म्हणजे बिल्डिंग अकाउंट क्लोज केल्यानंतर जो बॅलन्स आले, बिल्डिंग अकाउंट. ओके. प्लांट अँड मशिनरी म्हणूया. प्लांट अँड मशिनरी म्हणजे प्लांट अँड मशिनरी अकाउंट क्लोज केल्यावर जो बॅलन्स डेबिट आला असेल तो या ठिकाणी लिहिल आपण. एक्सपेन्सेसचा विचार केला तर सॅलरी म्हणूया, म्हणजे सॅलरीचा त्याच्या कमिशन. अजून आपण त्याला कोणीतरी रेंट म्हटलं, रेंट म्हणूया.
बरोबर, हे एक्सपेन्सेसचे Insurance. बॅलन्स असतील. बरोबर, आणि जर लॅबिलिटीचे बॅलन्स जर क्रेडिट आहे तर हे बॅलन्स कुठे दिलेले असतील ट्रायल बॅलन्स मध्ये? डेबिट कॉलम मध्ये का क्रेडिट कॉलम मध्ये? Credit column. क्रेडिट कॉलम. क्रेडिट कॉलम मध्ये. म्हणजे ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट कॉलम मध्ये जे आयटम असतील ते एकतर काय असतील? लॅबिलिटी, नाहीतर Income. इन्कम. उदाहरणार्थ लॅबिलिटीचा विचार केला तर आपण म्हणूया क्रेडिटर्स, त्याच्यानंतर Bank बिल्स overdraft. पेएबल, Bills बँक payable. ओव्हरड्राफ्ट. इन्कमचा विचार केला तर समजूया सेल्स, त्याच्यानंतर Commission received. डिस्काउंट रिसिव्ड, कमिशन रिसिव्ड. बरोबर, अशा पद्धतीनं हा ट्रायल बॅलन्स तुमच्या समोर मेन्शन केलेला असेल. म्हणजे आता ह्या ट्रायल बॅलन्स मध्ये काय आहे की बिल्डिंग अकाउंट आपण तयार केलेलं होतं, ते क्लोज केल्यानंतर त्याचा जो बॅलन्स असेल तो डेबिट बॅलन्स, क्लोजिंग बॅलन्स तो या ठिकाणी मेन्शन करणार. प्लांट अँड मशिनरीचा क्लोजिंग बॅलन्स जो डेबिट असतो ते या ठिकाणी मेन्शन करणार. सॅलरीचा या ठिकाणी मेन्शन करणार. म्हणजे असे जेवढे अकाउंट बिझनेसने तयार केलेले असतील ते क्लोज केल्यानंतर एकतर त्यांचे बॅलन्स काय असतील? डेबिट असतील किंवा एकतर काय असतील? क्रेडिट असतील. बरोबर ना? अकाउंट हो सर. क्लोज केल्यानंतर. आणि हे डेबिट किंवा क्रेडिट बॅलन्स आपण कुठे लिहित जाऊ? या ट्रायल बॅलन्सला लिहित जाऊ. म्हणजेच काय त्यांनी सांगितलंय की ट्रायल बॅलन्स इज द लिस्ट ऑफ डेबिट अँड क्रेडिट बॅलन्स ऑफ लेजर अकाउंट. काय म्हटलं त्यांनी? ट्रायल बॅलन्स हा काय आहे? ही लिस्ट आहे. काय अनुक्रमे आपण लिहिलेले लिस्ट आहे ही. कोणत्या अकाउंटची लिस्ट आहे? डेबिट आणि क्रेडिट बॅलन्स ज्यांच्या आहेत त्या अकाउंटची, त्या लेजर अकाउंटची काय आहे? ही लिस्ट आहे. आणि तेच त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की त्यांनी त्या वाक्यामध्ये काय वापरले, हे वाक्य महत्वाचं होतं त्यामुळे मी एक्सप्लेनेशन जास्त दिलं. द लिस्ट ऑफ डेबिट अँड क्रेडिट बॅलन्स ऑफ ऑल लेजर अकाउंट इज कॉल्ड ट्रायल बॅलन्स. द फायनल अकाउंट इज प्रिपेअर ऍट द एंड ऑफ एव्हरी फायनान्शियल इयर. आता फायनल अकाउंट कधी प्रिपेअर केलं जातं? तर प्रत्येक वर्षाच्या शेवटी. वर्षाच्या शेवटी म्हणजे ते वर्ष संपतं कधी? 31/3, 31 मार्च. म्हणजेच काय? 31 मार्चला. मार्च म्हणू आपण त्याला. 31 मार्चला संपतं. या दिवशी फायनल अकाउंट क्रिएट केले म्हणजे फायनलाइज केले जातात. क्लिअर सर्वांना आता मी जे सांगितले ते? हो सर. ओके. ट्रेडिंग अकाउंट शो द ग्रॉस प्रॉफिट. आता बघा ट्रेडिंग अकाउंट जे आहे फायनल अकाउंट मध्ये आपण ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट बनवतो. तर ट्रेडिंग अकाउंट काय शो करतं? ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस. तसंच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काय शो करत असेल? नेट प्रॉफिट अँड नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस. नेट लॉस. व्हेरी गुड. आणि द बॅलन्स शीट शो द फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस. बॅलन्स शीट काय शो करतं? फायनान्शियल पोझिशन त्या बिझनेसची. म्हणजेच काय? असेट आणि लॅबिलिटी किती आहेत त्या वर्षाच्या शेवटच्या तारखेपर्यंत संबंधित बिझनेसच्या, ते शो करतं. म्हणजेच फायनान्शियल पोझिशन शो करतं बॅलन्स शीट. क्लिअर सर्वांना? हो सर. ओके. आता ट्रेडिंग अकाउंट समजून घेऊया. ट्रेडिंग अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंट आहे ट्रेडिंग अकाउंट. रिकाम्या जागेसाठी प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो फिल इन द ब्लँक्सला. आता नॉमिनल अकाउंट जर असेल तर नॉमिनल अकाउंटचा रूल काय आहे? Debit all expenses and credit all income and gains. डेबिटला काय लिहा? ऑल एक्सपेन्सेस आणि लॉसेस लिहा. आणि क्रेडिटला काय लिहा? ऑल इन्कम ऑल इन्कम अँड गेन्स लिहा. म्हणजे ट्रायल बॅलन्सची डेबिट साइड एक्सपेन्सेस साइड असेल आणि क्रेडिट साइड काय असेल? इन्कम साइड असेल. Income. क्लिअर सर्वांना? हो सर. म्हणजे सॉरी, ट्रेडिंग अकाउंटची, मी ट्रायल बॅलन्सची म्हटलं, माझ्या तोंडाने शब्द वेगळा आला. ट्रेडिंग अकाउंटची काय? डेबिट साइड ही एक्सपेन्सेस साइड असणार आहे आणि क्रेडिट साइड ही काय असणार आहे? इन्कम साइड असणार आहे. Income. क्लिअर? हो सर. ओके. ट्रेडिंग Yes, sir. अकाउंट इज ओपन इन द ट्रेडिंग ऑर्गनायझेशन. ट्रेडिंग अकाउंट कुठं ओपन केलं जातं? कोणत्या ऑर्गनायझेशन मध्ये ओपन केलं जातं? तर ट्रेडिंग ऑर्गनायझेशन. ट्रेडिंग ऑर्गनायझेशन कोणाला म्हणायचं? की जे बाईंग अँड सेलिंग, बाईंग अँड सेलिंग म्हणजे परचेस अँड सेल्सचा बिझनेस करतात आणि मॅन्युफॅक्चरिंग करतात. मॅन्युफॅक्चरिंग, सेल्स, परचेसचा बिझनेस करतात, त्यांना आपण ट्रेडिंग ऑर्गनायझेशन म्हणतो. फॉर द पर्पज ऑफ फाइंड आउट द ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस. हे कशासाठी तयार करायचं ट्रेडिंग अकाउंट? वरच आता मी सांगितलं तुम्हाला की तुम्हाला फाइंड आउट, शोधायचं आहे बिझनेस मध्ये ग्रॉस प्रॉफिट आहे की ग्रॉस लॉस झालेला
आहे त्या वर्षामध्ये. इन द डेबिट साइड ऑफ द दिस अकाउंट ऑल डायरेक्ट एक्सपेन्सेस आर रेकॉर्डेड. आता हा जो ट्रायल बॅलन्स आहे, ट्रेडिंग अकाउंट आहे, या ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला, कोणच्या डेबिट साइडला ऑल डायरेक्ट एक्सपेन्सेस. आता थोडस मी या ठिकाणी थांबणार आहे आणि तुम्हाला अजून थोडस मला समजून सांगायचं या ठिकाणी. जर समजा हे तुमचं ट्रेडिंग अकाउंट आहे असं समजूया आपण. हे काय आहे तुमचं ट्रेडिंग अकाउंट. आणि ट्रेडिंग अकाउंटची डेबिट साइड कोणती असते? लेफ्ट हँड साइड. आवाज येतो रे कोणाच तरी. आपण लेक्चर मध्ये असताना आपण जर कामात असेल तर आपण दुसऱ्याला डिस्टर्ब करू नाही अशी तरतूद करावी. डेबिट आणि हे काय असेल? क्रेडिट असेल. आणि हे आपलं असणार आहे ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट क्लिअर. आता ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला सगळे डायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट एक्सपेन्सेस. आता डायरेक्ट एक्सपेन्सेस कशाला म्हणायचं ते पण सांगतो. डायरेक्ट एक्सपेन्सेस कशाला म्हणायचं तर डायरेक्ट एक्सपेन्सेस हा एक टेबल आहे असं समजूया. आणि हा टेबल बनवण्यासाठी मला काय काय लागेल सांगा बरं. फर्निचर. रॉ मटेरियल लागेल बरोबर ना. हो. बरोबर. त्यासाठी मला वर्कर लागतील टेबल बनवण्यासाठी. वर्कर ज्याला टेबल बनवते होते त्या वर्करला मी काय देईल? वर्करला नेहमी वेजेस दिलं जातं बरं का. वेजेस वर्कर. आता हे वर्कर आणि एम्प्लॉई मधला मी फरक तुम्हाला समजून सांगेल. वेजेस द्यावा लागेल. त्याच्यानंतर हे टेबल बनवण्यासाठी अजून मला काय लागू शकतं? लाकूड झालं म्हणजे रॉ मटेरियल झालं, वेजेस झालं, वर्कर लागणार आहेत. अजून त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी वगैरे किंवा आपण त्याला फॅक्टरी रेंट म्हणूया. जर फॅक्टरी असेल तर ते फॅक्टरी रेंट म्हणजे ज्या जागेत ते बनवणार आहे त्याचं रेंट हे सुद्धा द्यावं लागेल. फॅक्टरी इन्शुरन्स हे सुद्धा द्यावं लागणार आहे बरोबर. तर हे बनवण्यासाठी रॉ मटेरियल म्हणजे मला परचेस करावं लागेल गुड्स बरोबर. वर्कर म्हणजे मला वेजेस द्यावं लागेल बरोबर. आता हा टेबल बनवण्यासाठी ऍक्च्युली लाकूड लागणार आहे. ते लाकूड जर परचेस करायचं असेल तर परचेस हा माझा खर्च आहे. डायरेक्ट मटेरियल बनवण्यासाठी डायरेक्ट प्रोडक्शनसाठी जो खर्च होतो ना डायरेक्ट प्रोडक्शन म्हणजे टेबल बनवायचंय. टेबल बनवण्यासाठी लाकूड आहे परचेस करावं लागेल. परचेस तुमचा डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. मग डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणून परचेस आपण कुठं लिहिणार? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइड. डेबिट साइडला. कामगार आहेत, कामगारांना वेजेस दिलं जातं. वेजेस डायरेक्ट त्या ठिकाणी कामगारांना दिलं जातं. ते प्रोडक्टला हात लावतात, वस्तूला हात लावतात आणि मग ती वस्तू बनवतात. त्यामुळं वेजेस हे काय असणार आहे? डायरेक्ट एक्सपेन्सेस असणार आहे. फॅक्टरी आहे, फॅक्टरीमध्ये रेंट आहे. फॅक्टरी रेंट काय असणार आहे तुमचं? डायरेक्ट एक्सपेन्सेस असणार आहे. तर हे जे आहे सगळं म्हणजेच काय जे मॅन्युफॅक्चरिंग आणि डायरेक्ट प्रोडक्शनशी गुड्सशी रिलेटेड एक्सपेन्सेस, गुड्स अँड प्रोडक्शनशी रिलेटेड जे एक्सपेन्सेस असतात त्याला डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतात. मग इकडं क्रेडिटला काय रेकॉर्ड केले जाणार असेल ट्रेडिंगच्या? सेल्स. नाही डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे तिकडं. तर इकडं डायरेक्ट इन्कम. इन्कम म्हणजेच काय गुड्स किंवा बघा जो काही माल तुम्ही निर्माण करताय तो माल म्हणजेच गुड्स किंवा जे काही प्रोडक्शन घेताय ते प्रोडक्शन विकून जो काही इन्कम होईल तो या ठिकाणी रेकॉर्ड केला जाणार. उदाहरणार्थ सेल्स विकला. सेल्स कुठं रेकॉर्ड केला जाणार? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइड. तर ह्याला आपण डायरेक्ट इन्कम आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला सगळे डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि क्रेडिट साइडला सगळे डायरेक्ट इन्कम रेकॉर्ड केले जातात. आणि तेच आपल्याला आता या ठिकाणी समजून घ्यायचे. त्यांनी तेच सांगितलेलं आहे की बा इन दिस अकाउंट म्हणजे इन दिस अकाउंट डेबिट साइडला त्याला ऑल डायरेक्ट एक्सपेन्सेस रेकॉर्ड केले जातात आणि इन द क्रेडिट साइड ऑफ अकाउंट ऑल डायरेक्ट इन्कम्स आर रेकॉर्डेड. सगळे इन्कम्स डायरेक्ट इन्कम काय केले जातात? रेकॉर्ड केले जातात. आता डायरेक्ट एक्सपेन्सेस डायरेक्ट इन्कम मी तुम्हाला सांगितलं. डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय? जे एक्सपेन्सेस गुड्स आणि प्रोडक्शनशी रिलेटेड आहेत ते एक्सपेन्सेस किंवा
प्रोडक्शन बनवण्याच्या अगोदर जो खर्च होतो, उदाहरणार्थ तुम्हाला प्रोडक्शन बनवण्याच्या अगोदर वाहतूक करावी लागेल, प्रोडक्शनसाठी गुड्स परचेस करावा लागेल, प्रोडक्शन बनवण्यासाठी वेजेस द्यावे लागतील, बरोबर ना. कॅरेज इनवर्ड आपण म्हणतो, म्हणजे वाहतुकीचा आणण्याचा खर्च. तर हे सगळे काय प्रोडक्शन बनवण्याच्या अगोदरचे प्रोडक्शन वरचे गुड्स वरचे खर्च आहेत, त्याला डायरेक्ट एक्सपेन्सेस. आणि डायरेक्ट इन्कम कोणते, ते प्रोडक्ट बनवल्यानंतर जो काही आपण विकणार आहोत तो डायरेक्ट इन्कम असणार आहे, ते या ठिकाणी रेकॉर्ड केले जातात. इफ द ट्रेडिंग अकाउंट इज क्रेडिट साइड इज मोर दॅन द डेबिट साइड. बघा, ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साइड म्हणजे इन्कम साइड. बघा, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं होतं ह्याचा नियम काय आहे. ट्रेडिंग अकाउंट हे नॉमिनल अकाउंट आहे. नॉमिनल अकाउंटचा नियम काय आहे, क्रेडिटला इन्कम आणि डेबिटला एक्सपेन्सेसला. म्हणजे डेबिट साइड ही एक्सपेन्सेस आहे आणि क्रेडिट साइड ही इन्कम साइड आहे. म्हणजे त्यांनी काय विचारलंय, त्यांनी काय सांगितलं, इफ द ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड इज मोर दॅन डेबिट साइड. म्हणजे इन्कम साइड, क्रेडिट साइड म्हणजे कोणती साइड, इन्कम साइड. इन्कम साइड इज मोर दॅन डेबिट साइड म्हणजेच कोणती साइड, एक्सपेन्सेस साइड पेक्षा जर मोठी असेल तर तो काय असतो आपला प्रॉफिट. त्याला काय म्हणणार आपण, ग्रॉस प्रॉफिट. आणि याच्या उलट जर असेल, डेबिट साइड ही जर मोठी असेल म्हणजे एक्सपेन्सेस साइड मोठी असेल क्रेडिट साइड पेक्षा, तर काय असेल तो ग्रॉस लॉस. लॉस. क्लिअर सर्वांना. हो सर. ओके ओके. आणि हा ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस कुठं ट्रान्सफर करायचा आपण, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. कुठं ट्रान्सफर करायचा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. जर ग्रॉस प्रॉफिट असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या, आता मी कालच तुम्हाला शिकवलं होतं, आठवतंय का बघा, जो क्रेडिट बॅलन्स असतो त्या अकाउंटचा, बरोबर. आता ट्रेडिंग अकाउंटचा जर क्रेडिट बॅलन्स असेल तर तो ग्रॉस प्रॉफिट आहे, पण तो शो कुठं होतो असेल, त्या ट्रेडिंग अकाउंटच्या कोणत्या साईडला तो दिसत असेल, व्हेरी गुड. कोणत्या साईडला, डेबिट साईडला. मग डेबिट साईडला दिसणारा बॅलन्स म्हणजे तो ग्रॉस प्रॉफिट आहे, तो ट्रान्सफर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या विरुद्ध साईडला म्हणजे कोणत्या साईडला ट्रान्सफर करणार आपण, क्रेडिट साईडला. व्हेरी गुड, व्हेरी गुड. क्रेडिट साईडला. हा. आणि जर लॉस असेल म्हणजेच डेबिट बॅलन्स असेल, डेबिट बॅलन्स, तर तो कुठं दिसत असेल, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला का क्रेडिट साईडला, क्रेडिट साइड. क्रेडिट साईडला. म्हणजे तो ग्रॉस लॉस असणार आहे. ग्रॉस काय असणार आहे, लॉस. मग तो प्रॉफिट अँड लॉसच्या कुठं ट्रान्सफर करणार आहे, डेबिटला का क्रेडिटला, ग्रॉस लॉस डेबिट. डेबिटला ट्रान्सफर करणार. आता जरी तुमचं कन्फ्युजन होत असेल तरी सुद्धा आपण ज्या वेळेस प्रत्यक्षात प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात करू त्यावेळेस अजून चांगल्या पद्धतीने समजून घेऊया. पुढे जाऊया. द ट्रेडिंग अकाउंट इंडिकेट द रिझल्ट ऑफ बाईंग अँड सेलिंग. म्हणजे तुम्ही काय परचेस केलेला आहे, किती परचेस केला आणि किती सेल्स केला, किती, एकच मिनिट, सेल्स केला, हे तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट वरनं कळतं. म्हणून त्यांनी वाक्य काय वापरले, ट्रेडिंग अकाउंट इंडिकेट द रिझल्ट ऑफ बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स वाईल प्रिपेरिंग द अकाउंट. द जनरल इस्टॅब्लिशमेंट चार्जेस आर इग्नोर अँड ओनली ट्रान्झॅक्शन रिलेटेड ऑफ गुड्स आर इन्क्लूड. म्हणजे त्यांनी एक डेफिनेशन बाटली बॉयची सांगितली की ट्रेडिंग अकाउंट वर ना आपल्याला बाईंग अँड सेलिंग चे रिझल्ट भेटतात, म्हणजे बाईंग अँड सेलिंग त्या ठिकाणी रेकॉर्ड केलं जातं. असेच एक्सपेन्सेस त्या ठिकाणी चार्ज केले जातात जे डायरेक्टली रिलेटेड आहेत गुड्स अँड प्रोडक्शनशी. इनडायरेक्ट म्हणजे जनरल इस्टॅब्लिशमेंटच्या संदर्भातले जे एक्सपेन्सेस आहेत ते त्या ठिकाणी काय केले जातात, इग्नोर केले जातात. आता हे ट्रेडिंग अकाउंट दिसतं कसं आणि त्याच्यामध्ये काय काय असतं ते आपण बघूया. एकच मिनिट हा, शेवटचे 3 मिनिट राहिलेत तर आपलं बघू होतंय का, जितकं होईल तेवढं, नाही तर थांबूया, होणार नाही कारण की मला ट्रेडिंग अकाउंट चांगल्या पद्धतीने समजून सांगायचंय. त्यामुळं शेवटचे 2 मिनिट आहेत, आपण थांबूया. आज शिकवलेलं समजलं का? हो सर. ओके ओके चालतंय. आपण आता राहिलेलं आपण संध्याकाळी 8 वाजता लेक्चर होईल त्यावेळेस आपण समजून घेऊया.